पालघर लोकसभा मतदारसंघ 2008 मध्ये या लोकसभा मतदारसंघाची स्थापना झाली। सागरी, डोंगरी आणि नागरी असा हा लोकसभा मतदारसंघ आहे। या मतदारसंघाचं राजकारण जवळून पाहिलं तर आपल्याला भाजप, शिवसेना आणि काँग्रेस या तीन पक्षांचं वर्चस्व दिसतं। याबरोबरच या मतदारसंघामध्ये एका पक्षाची ताकद खूपच जास्त असल्याचं म्हटलं जातं। कुठला आहे तो पक्ष हे आपण जाणून घेणार आहोतच, पण त्याआधी जर तुम्ही अजूनही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर का तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करायला विसरू नका। नमस्कार, मी सिद्धेश आणि तुम्ही पाहताय 7/12 लोकसभेचा। पालघर लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये मोडतो। त्यामध्ये डहाणू, विक्रमगड, पालघर, बोईसर, नालासोपारा आणि वसई असे एकूण 6 विधानसभा मतदारसंघ येतात। यामध्ये डहाणू, विक्रमगड, पालघर, बोईसर हे अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेले मतदारसंघ आहेत। ही आकडेवारी पाहता भाजपच्या चिंतामण वनगा यांनी बाजी कशी मारली हे आपल्याला दिसतं। त्यांना 5,32,996 इतकी मतं मिळाली, तर बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव यांना 2,93,569 मिळाल्याचं दिसतंय। 2014च्या निवडणुकीमधील मतांचं मार्जिन पाहता चिंतामण वनगा यांनी 2,39,427 मतांच्या फरकाने जाधवांचा पराभव केला। त्यामुळे भाजपच्या चिंतामण वनगा यांचा राजकीय वजन जास्त दिसतंय। आता 2018 मध्ये चिंतामण वनगा यांचं निधन झाल्याने पालघरमध्ये पोटनिवडणूक लागली होती, त्यामुळे त्या ठिकाणचे हे आकडे आपण जाणून घेऊयात। या पोटनिवडणुकीमुळे या भागातलं राजकारण बदललं असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही। भाजप उमेदवार राजेंद्र गावित यांना 2,72,782 मतं पडली, तर शिवसेनेच्या श्रीनिवास वनगा यांना 2,43,210 मतं पडली। अवघ्या 29,572 मतांनी शिवसेनेच्या वनगा यांचा पराभव झाला। 2014च्या प्रमाणे इथे बहुजन विकास आघाडीची भूमिका फार महत्त्वाची ठरली, कारण या पोटनिवडणुकीत बहुजन विकास आघाडीकडून बळीराम जाधव यांनी ही निवडणूक लढवली होती। त्यांना 2,22,838 मतं पडली। हीच मतं जर शिवसेनेच्या पारड्यात पडली असती तर मोठ्या फरकाने त्यांचा उमेदवार जिंकला असता, पण तसं न होता मतांचं विभाजन झालं आणि भाजप उमेदवाराला त्याचा फायदा झाला। 2019 मध्ये भाजप उमेदवार राजेंद्र गावित यांना 5,80,479 मतं मिळाली। त्यांच्या विरोधात असलेल्या बहुजन विकास आघाडीच्या बळीराम जाधव यांना 4,91,596 मतं मिळाली आहेत। 88,883 मतांनी बहुजन विकास आघाडीच्या जाधव यांचा पराभव झाला होता। पालघर पोटनिवडणुकीमुळे इथली समीकरणं आणि राजकारण बदललं आहे। त्याचं कारण ज्या चिंतामण वनगा यांचं निधन झालं, त्यांच्या कुटुंबियांनी इथून पोटनिवडणूक लढवण्याची इच्छा बोलून दाखवली होती, पण भाजपने त्यांना तिकीट दिलं नाही। त्यामुळे वनगा मातोश्रीवर गेले। मग शिवसेनेने वनगा यांचे पुत्र श्रीनिवास वनगा यांना तिकीट दिलं। यामुळे शिवसेना आणि भाजप युतीमध्ये दुरावाही निर्माण झाला होता, पण भाजप उमेदवार राजेंद्र गावित यांना 2,72,782 मतं मिळाली आणि अवघ्या 29,572 मतांनी वनगा यांचा पराभव झाला। पण लोकसभा निवडणुकांचा विचार करता 2014 आणि 2019 मधील पक्षांना मिळालेल्या मतांची आकडेवारी नेमकं काय सांगते तेही बघूयात। 2014 मध्ये भाजपला 53% मतं मिळाली, तर बहुजन विकास आघाडीला 29% मतं मिळाली। 2018च्या पोटनिवडणुकीत भाजपला 30.76%, शिवसेनेला 27.42%, तर बहुजन विकास आघाडीला 25.13% मतं मिळाली होती। 2019 मध्ये शिवसेना उमेदवाराला 48% मतं होती, तर बहुजन विकास आघाडीला 46.90% मतं मिळाली। 2014च्या तुलनेत 2019ला बहुजन विकास आघाडीच्या मतांमध्येही कमालीची वाढ झाली होती। 2014 मध्ये बहुजन विकास आघाडीने 3 जागा जिंकून मैदान मारलं होतं, तर भाजपचा 2 तर शिवसेनेचा एका ठिकाणी विजय झाला होता। 2019 मध्ये भाजपला एकाही जागेवर यश मिळवता आलं नाही, तर बहुजन विकास आघाडीने 3 जागा जिंकून आपली जागा स्थिर ठेवली होती, तर शिवसेना, काँग्रेस आणि माकपकडे प्रत्येकी एक जागा जिंकलेली होती। 2024ची राजकीय ताकद पाहिली तर या लोकसभेतील राजकारण फारच रंजक झालेलं आहे, कारण यामध्ये पालघरमधून शिवसेना शिंदे गटाचे एकमेव आमदार श्रीनिवास वनगा होते। वनगा यांचा लोकसभेमधून पराभव झाल्यानंतर शिवसेनेने त्यांना पालघर विधानसभेमधून तिकीट दिलं होतं आणि त्यात वनगा यांचा विजयही झाला होता। तर
विक्रमगडमधून राष्ट्रवादीचे सुनील भुसारा निवडून आले आहेत आणि त्यांनी शरद पवार गटात राहण्याचा निर्णय घेतलाय. डहाणूचे माकपचे आमदार विनोद निकोले हे निवडून आले आहेत, तर बहुजन विकास आघाडीचे 3 आमदार निवडून आलेले होते. त्यामध्ये बोईसरचे राजेश पाटील, नालासोपारामधून क्षितिश ठाकूर, तर वसईचे हितेंद्र ठाकूर निवडून आलेले होते. त्यामुळे इथे बहुजन विकास आघाडीचं पारडं जड असल्याचं स्पष्टपणे दिसतं. आता काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरंही जाणून घेऊयात. ते प्रश्न कोणते आणि त्यांची उत्तरं काय बघूयात. प्रश्न क्रमांक 1, इथला उमेदवार दुसऱ्या पक्षातून आलेला होता का? याचं उत्तर आहे होय. 2014 साली ही जागा भाजपने जिंकली होती, पण 2018च्या पोटनिवडणुकीत शिवसेना आणि भाजप हे मित्र समोरासमोर आले होते. पण 2019 मध्ये ही जागा शिवसेनेकडे गेली. तेव्हा भाजपचे विद्यमान खासदार शिवसेनेत आले. त्यांनी धनुष्यबाण चिन्हावरती 2019ची लोकसभा निवडणूक लढवली आणि जिंकलीही. प्रश्न क्रमांक 2, उमेदवार दुसऱ्यांदा निवडून आला की पहिल्यांदा? याचं उत्तर आहे की 2018 आणि 2019 या दोन्ही लोकसभा निवडणुकीमध्ये राजेंद्र गावित कमी मताधिक्याने निवडून आले. प्रश्न क्रमांक 3, युती किंवा आघाडीच्या उमेदवाराला फायदा झाला की तोटा? तर अर्थात युतीला फायदा, पण नंतर तोटाही झाला. गावित यांनी 2019ला धनुष्यबाण चिन्हावरती निवडणूक लढवली आणि ते जिंकले. पण 2022ला शिंदेंनी बंडखोरी केली, तेव्हा गावितही शिंदे गटात गेले, कारण ते मूळचे भाजपचेच होते. त्यामुळे एक जागा ठाकरे गटाची इथली कमी झाली आहे. आता यानंतर येतो चौथा आणि महत्त्वाचा प्रश्न, तो म्हणजे पक्षातील फुटीनंतरचं इथलं राजकारण नेमकं कसं आहे? तर अर्थात रंगतदार. एकनाथ शिंदे यांनी बंड करत सुरत गाठली, तेव्हा ते पालघर मार्गानेच गुजरातला गेले होते. त्यामुळे याच मार्गाने शिवसेनेला भगदाड बसलं असं म्हटल्यास वावगं ठरू नये. चिंतामण वनगा यांचे पुत्र श्रीनिवास वनगा यांना शिवसेनेनं तिकीट देऊन खासदार केलं, तरीही त्यांनी बंडखोरीत शिंदे गटाला साथ दिली, म्हणून ठाकरे गटातले अनेक नेते आणि कार्यकर्ते त्यांच्यावर नाराज असल्याचं बोललं जात आहे. 2019च्या लोकसभा निवडणुकीत ही जागा शिवसेनेला सुटली होती, त्यामुळे ठाकरे गट इथून दावा करू शकतो असाही एक तर्क लढवला जातोय. पण खरी मेक ही की शिंदे गट आणि भाजपमध्ये होऊ शकते, कारण भाजप नेता धनुष्यबाणावरती लढला होता आणि जिंकला होता. त्यामुळे भाजप या जागेवरती दावा करू शकतो. पण गावित धनुष्यबाणावर लढल्याने शिंदे गटही या जागेवरती दावा करू शकतो. शिवसेनेचे दोन्ही गट आणि भाजप यांच्यात बहुजन विकास आघाडीचा जो फॅक्टर आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण एक उमेदवार पडण्यासाठी त्यांची मतं इथं निर्णायक ठरतात. जर त्यांनी महायुतीला पाठिंबा दिला तर महायुतीचा इथला विजय सोपा होऊ शकतो असंही बोललं जात आहे. पण त्यांनी उमेदवार उभा केला तर गणितं बिघडूही शकतात. या लोकसभा क्षेत्रावरती प्रभाव असलेल्या बहुजन विकास आघाडीने पालघरमध्ये निवडणूक लढवणार असल्याचे संकेतही दिलेत. असं असलं तरी हितेंद्र ठाकूर यांनी अजून यावर कोणतंही भाष्य केलेलं नाही. त्यामुळे बहुजन विकास आघाडी अर्थात बविया निवडणूक लढवणार की कुणाला पाठिंबा देणार हे अजूनही गुलदस्त्यात राहिलेलं आहे. 2024च्या निवडणुकीमध्ये महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विकासाचा. पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये अधिकांश भाग हा आदिवासी बहुल आहे. त्यामुळे या भागात आदिवासी समाजाच्या समस्यांबाबत चर्चा होणं गरजेचं असल्यानं सगळेच राजकीय पक्ष निवडणुकीच्या प्रचारात याचा समावेश करतील यातही शंका नाही आहे. वाढवण बंदराचा मुद्दाही या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रमुख मुद्दा बनू शकतो, कारण या बंदरामुळे केवळ जमीन संपादनाचा आणि पुनर्वसनाचा प्रश्नच निर्माण झाला आहे असं नाही आहे, तर मासेमाऱ्यांचाही मुद्दा आणि त्यांच्या समस्या या निमित्तानं आता उपस्थित होऊ लागल्या. या सगळ्या अनुषंगाने पालघरची लोकसभा निवडणूक ही महत्त्वाची ठरणार आहे. नेमकं आता पालघरमध्ये काय घडेल, तिथे नेमका कोणाचा उमेदवार निवडून येईल? तुम्हाला काय वाटतं, पालघरमध्ये तिरंगी लढत होईल का? कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका.